हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर कैवल्य ज्ञान चक्रवर्ती माऊली महावैष्णव, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठ या प्रकरणातील असून या अभंगातून श्री संत ज्ञानोबराय साधूंच्या लक्षणाचं किंवा नामाचं महात्म्य सांगत असताना साधूंनी आपल्या जीवनावर बोध केल्याच्या नंतर आपल्या जीवनात होणारी अवस्था प्रकट करतात. विठाल विठाल ज्ञानोबराय म्हणतात साधू बोध झाला. बघा, एकदा का आपल्या जीवनामध्ये साधूचा बोध झाला, बोध म्हणजे साधूचं आपल्याला असणारं ज्ञान मिळालं, साधूंकडून आपल्याला ज्ञान मिळालं किंवा उपदेश मिळाला तर आपला असणारा देह असणारा जो मीपणा आहे देहाचा तो असणारा नाहीसा होतो आणि तो उरतो सुद्धा. म्हणजे कशाने उरतो? आत्मभावाने उरतो आणि तो आत्मभाव सुद्धा नाहीसा होतो. ज्ञानोबराय म्हणतात कशाप्रमाणे होतो तर असणारा कापुराप्रमाणे दृष्टांत देत ज्ञानोबराय की त्या कापुराप्रमाणे त्याचा आत्मभाव सुद्धा नाहीसा होऊन तो असणारा एकदा का साधूचा अंकिला झाला, साधूंचा हरिभक्त झाला की असणारा तो मोक्षाच्या सीमारेषेवरती जाऊन असणारा शोभून दिसतो, नटून दिसतो. अशा असणाऱ्या साधूच्या संगतीची गोडी मला लागल्यामुळं मला असणारं सर्व ठिकाणी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हे सगळं कशामुळे झालं असेल तर साधूच्या संगतीमुळे झालं. किंवा ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हरिमुखे म्हणा भगवंताच्या नामस्मरणामुळे सुद्धा मला असणाऱ्या साधूची भेट झाली. विठाला 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 आयुष्य नावाच्या सारीपाठाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संस्कृताचा पाठ नाही आला तरी चालेल. बघा, संस्कृत नावाचा पाठ नाही आला तरी चालेल, परंतु आपल्या नित्यनेमाच्या परिपाठामध्ये हरिपाठ हा नक्की असला पाहिजे. म्हणून असणाऱ्या या अभंगाची निर्मिती. विठाल विठाल कोण आहेत ज्ञानोबराय? तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायासारखा महात्मा या जगाच्या पाठीवर झाला नाही. साधकाचा माय ज्ञानोबराय सगळ्या संतांनी वर्णन करावं. ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप, दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप. ज्ञानोबा माझा गुड प्रमाण महाराजांनी दिलं. अनेक साधू संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केले. ज्ञानोबराय आहेतच तेवढे श्रेष्ठ मायबाप. विज्ञानवाद तुम्हाला आम्हाला लघुकोण काटकोण त्रिकोण शिकवल, पण जगण्याचा दृष्टिकोन जर शिकायचा असेल तर तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीच वाचावी लागते. विठाला 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 विठाला. संतांची संगत आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची. बघा बघा, रडायचं असलं तरी संतांच्या दारामध्ये रडावं, हसायचं असलं तरी सुद्धा संतांच्या दारामध्ये हसावं. कारण हे जग असं आहे मायबाप की असणारं जग तुमचं दुःख रडून ऐकतं आणि हसून जगाला सांगतं. बघा, विठाला 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 विठाला. म्हणून असणारं साधूची संगती, संतांची संगती ज्ञानोबराय म्हणतात की खूप महत्वाची. पण हे संत भेटतील का? संत भेटतील का? बरं ठीक आहे. महाराज म्हणतात की या संतांची भेट किती दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ आहे. बहुअवगड बहुअवगड आहे संत भेटी,
म्हणतात या संतांची भेट खूप अवघड आहे बघा. संत भेटणं तेवढं सोपं नाही बघा. नाही संतपण मिळतय हाटी. हाटी म्हणजे बाजार बघा. नाही संतपण मिळतय हाटी, हिंडता कपाटी राणोवनी. संतांची भेट खूप दुर्मिळ सांगितली महाराजांनी. म्हणतात संत असा महात्मा आहे की हजारातून एखादा जन्माला येतो. ज्ञानोबा म्हणतात मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिदेते सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां व्यक्ती तत्वतः. पैगा मनुष्याच्या सहस्रशा माझी विपालीचा येत धिवसा तैसे धिवसे करा बहु असा माझी विरळा जाणे. किंवा तुकोबराय म्हणतात हा विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. हे तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. हे विळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. महाराज म्हणतात विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणे. हजारातून एखादा महात्मा जन्माला येतो बघा. एवढी संत भेट अवघड सांगितले. किंवा सुखे चंद्रामृत सेवविल हस्ता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीण होईल गा. ऐसे कैसे याने भेटतीत साधू.